केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशनानुसार नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे। TDF राज्य कार्यकारिणी सदस्य निशांत रंधे यांनी याबाबतची माहिती दिली। प्रसार माध्यमाशी बोलताना श्री रंधे यांनी सांगितले की निवडणूक आयोगाने नाशिक शिक्षक व कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली होती। त्याची प्रक्रिया देखील सुरू केली होती। मात्र सध्या शाळांना उन्हाळी सुट्ट्या आहेत। मतदार असणारे शिक्षक हे बाहेरगावी गेले आहेत। त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता असते, कारण ते मतदान करू शकणार नाहीत। त्यांचा नैसर्गिक हक्क बजावण्यापासून ते वंचित ठरू शकतात। ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी यासाठी आयोगाकडे याचिका दाखल करण्यात आली होती। 14/5 रोजी इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार आयोग या आयोगामार्फत होऊ घातलेल्या नाशिक आणि कोकण पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आफ्टर व्हॅकेशन म्हणजे सुट्टीनंतर ती या ठिकाणी घेण्यात यावी असा आदेश निर्वाचन आयोगाने आपल्याला पाठवलेला आहे। त्या अनुषंगाने संघटनेच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा करून आपले शिक्षक या सुट्टीच्या कालावधीत मतदानापासून वंचित राहतात आणि बऱ्याचशा प्रमाणात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बरेचसे शिक्षक मतदार बंधू या पर्यटक म्हणून बाहेर गेलेले असतात। त्याचा आपल्या मतदानावर परिणाम होऊ नये म्हणून आपण एक अपील दाखल केलेली होती। त्या अपिलाच्या आधारावर आपल्याला न्याय मिळालेला आहे आणि इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून इलेक्शन जे आहे आपलं कोकण पदवीधर आणि नाशिक पदवीधर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलण्यात आलेली आहे असा अध्यादेश आणि असं पत्रसुद्धा आयोगाने आज आपल्याला पाठवलेलं आहे। ते सर्वेदूर आज प्रसिद्ध झालेलं आहे। म्हणून मी आयोगाचं या प्रसंगी आपलं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेल, कारण आपल्या शिक्षकांवर जो काही मतदानाचा वंचित राहण्याचा बोजा पडणार होता तो या माध्यमातून सुटलेला आहे आणि त्यातल्या त्यात ही धावपळीची निवडणूक असल्या कारणाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो काही या आयोगाने निर्णय घेऊन जो काही निर्णय घेतला तो निश्चितच आपल्या या मतदारांसाठी उपयोगाचा असेल।